जालना शहराच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी। जालना शहर महानगरपालिकेला अखेर पहिले महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वंदना अरुण मगरे यांची महापौरपदी तर राजेश राऊत यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे। शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली। भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि माजी आमदार कैलास गोविंदवाल यांनी या निवडीबाबत अधिकृत माहिती दिली आहे। विशेष म्हणजे जालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात महापौर पदाचा पहिला मान मिळवण्याचा बहुमान वंदना मगरे यांना मिळाला आहे। महापौरपदी वंदना मगरे आणि उपमहापौरपदी राजेश राऊत या दोघांचा कार्यकाळ सुमारे 15 महिन्यांचा असणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून आता शहराच्या विकासाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जालना महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल आपले काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा। जालन्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा जालना नायक डिजिटल। धन्यवाद। सर 2 मिनिट। ओके सर। रिसिप्ट घेऊन टाका त्याचा एक दोन कोणाचा असेल हे तर ठरलंय भाजपचा, पण नाव काय आणि उपमहापौर कोण? जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौर असा मान वंदना मगरे यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे। आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं। श्रेष्ठाने दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठी घालायला चाललो। बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे आहे? 100% जे मॅन्डेट आम्हाला महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषद भेटणार, पंचायत समिती भेटणार। पालिकेत भाजपचाच महापौर आता निश्चित झाले, कारण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि महापौर आणि उपमहापौर कोण यांची नावं काय आहेत आणि जालना शहराच्या विकासासाठी काय तुम्ही पहिली पाऊल उचलणार आहात? निश्चित जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं। 41 नगरसेवक आमचे निवडून आले। अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे। महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला। उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे। ह्या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे। निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघंही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे। भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे। ओके।